कुसुमने उंबरठ्यावरचे माप ओलांडले आणि तिचा गृहप्रवेश झाला. ती हर्षलची पत्नी झाली. आता हे घर कायमचे तिचे झाले. महिन्याभरापूर्वी साधा लग्नाचा विषयही तिच्या मनात नव्हता. पण अचानक तिच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले आणि एका नवीन दुनियेत तिने पदार्पण केलं. नव्या सुनेचा कौतुक सोहळा घरात सुरू होता. सुलभाताई आपल्या सुनेकडून सर्व रीतिरिवाज त्यांच्या पद्धतीप्रमाणे करवून घेत होत्या. कुसुम ही सांगितल्याप्रमाणे सर्व पार पाडत होती. सत्यनारायण झाला. पाहुणे आपापल्या घरी गेली. आता फक्त ती, हर्षल, त्याची लग्न झालेली मोठी बहीण हर्षदा आणि आईवडील ही घरातली मंडळीच उरली. नवदाम्पत्याचे सहजीवन आता सुरू होणार होते. हर्षदाने संध्याकाळपासूनच त्यांची रूम सजवायला घेतली होती. आपल्या एकुलत्या एक भावाचे लग्न जुळवल्यापासून त्याच्या लग्नापर्यंत आणि लग्नापासून तर सगळ्यापर्यंत त्याच्या आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट अविस्मरणीय करण्यासाठी ती जीवाचं रान करत होती. त्यांच्या आयुष्यात त्यांच्या जीवनातील सहजीवनाची पहिली रात्रही तशी संस्मरणीय बनवण्यासाठी तिने काही कमी ठेवली नाही. तिने मनापासून रूम सजवली. कुसुमलाही छान तयार केलं. तिच्या केसात मोगऱ्यांचा गजरा माळला. तिच्या हातात केशर घालून बनवलेल्या मसाला दुधाचा ग्लास दिला आणि तिला त्यांच्या रूममध्ये सोडून ती हर्षलला बोलवायला बाहेर गेली. कुसुम रूममध्ये आली. रूममधले एकंदर वातावरण पाहून खूप संकोचली. दरवाजावरून पलंगापर्यंत फुलाच्या पाकळ्या अंतरल्या होत्या. पलंगाच्या सर्व बाजूंनी मोगरा आणि निशिगंधाच्या माळा सोडल्या होत्या. पलंगाच्या मधोमध एकात एक गुंफलेले 2 हार्ट गुलाबांच्या पाकळ्यांनी बनलेले होते. उशांवर त्यांची नावे गुलाबांच्या पाकळ्यांनीच रेखाटली होती. ठिकठिकाणी लावलेल्या मेणबत्त्या त्या रूमला मंद प्रकाशाने आणि सुगंधाने भरून टाकत होते. संगीताचे मधुर सूर ते वातावरण अजूनच धुंद करत होते. कुसुम ते सगळं बघून एकदम स्तब्ध झाली. तिला सिनेमातील दृश्य आठवलं. ती तशीच पलंगाच्या एका कोपऱ्याजवळ पुतळ्यासारखी स्तब्ध उभी होती. हातात दुधाचा ग्लास तसाच होता. तो टेबलवर ठेवायचंही भान तिला राहिलं नव्हतं. तेवढ्यात दरवाजाचा आवाज झाला. हर्षल आत आला. त्याने दार लावून घेतलं. पलंगाजवळ उभ्या असलेल्या आपल्या नववधूवर त्याची नजर खेळली. अवघ्या 1 महिन्यापूर्वी त्याने तिला पहिल्यांदा पाहिले होते आणि आज ती त्याची पत्नी बनून त्याच्या खोलीत उभी होती. तिच्या साधेपणावर तो भाळला होता. तिच्या टपोऱ्या काळाभोर डोळ्यांनी तो पुरता जायबंदी होऊन गेला होता. लांबसडक केसांची वेणी तिने खांद्यावरून पुढे घेतलेली होती. नजर झुकलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता. त्यालाही लगेच आवडून गेली आणि त्याने लगेच होकारही देऊन टाकला होता. आज तर ती त्याला त्या दिवसापेक्षाही खूपच सुंदर वाटत होती. जशी कोणी अप्सरा त्याच्या खोलीत अवतरली होती. रूममधल्या त्या रोमॅन्टिक वातावरणाने त्याचे मन तिच्याकडे ओढले जाऊ लागले. खिडकीतून डोकावणारा चंद्रही जणू त्याला प्रोत्साहन देऊ लागला. त्या सगळ्या वातावरणाची जादू आणि त्याच्या मनात तिच्याविषयी उलटत असलेले प्रेम, तो तिला पाहताच स्वतःला विसरून गेला. त्यांच्यात अजूनपर्यंत जास्त बोलणे झालेच नव्हते. सर्वच इतके घाईघाईत झाले की त्याला तिच्याशी बोलायला जमलंच नव्हतं. त्याने तिच्याकडे पाहत एक सुंदर स्मित केले. कुसुमने पाहिले तो तिच्या जवळ येत होता. ती पटकन मागे सरकली आणि या गडबडीत तिला पलंगाचा थोडा धक्का लागला. तो दुधाचा ग्लास आता पडणारच होता की हर्षलने पटकन तिच्या हातातला तो ग्लास धरला. त्याच्या हाताचा स्पर्श होताच ती अजूनच बावरली. कुसुम, दुधाचा ग्लास हातात धरून का उभी होतीस इतका वेळ? अगं ठेवायचा ना टेबलवर. असं म्हणून त्याने तो ग्लास टेबलावर ठेवला. तुला पलंग लागला तर नाही ना? असं म्हणून तो तिच्या जवळ आला. तर ती अजूनच मागे सरकली. ते बघून तो हसू लागला. तू तर मला अशी घाबरत आहेस जसं मी खाणार आहे तुला. अगं नीट बस इथे. त्याने तिला पलंगावर बसवले. ताईने किती सुंदर रूम सजवली आहे ना आपली. तिला माझ्या लग्नाची किती हौस. हर्षदा ताईनेच तुला पसंत केले होते माझ्यासाठी आणि मलाही तू पाहता क्षणी खूप आवडली. तुझ्या डोळ्यात तर मी हरवूनच गेलो होतो. किती सुंदर आहेत हे डोळे. आज पहिल्यांदा मी तुला इतके जवळून पाहत आहे. आणि किती लाजतेस तू. ही झुकलेली नजर आता वर कर. इकडे माझ्याकडे बघ. माझ्याप्रमाणे तुलाही पाहताच आवडलो होतो ना मी. असं म्हणून तो तिच्या अगदी जवळ येऊन बसला. कुसुम लगेच उठली आणि म्हणाली, मला हे लग्न करायचे नव्हते. हर्षलच्या कानावर विश्वास बसेना. काय काय म्हणालीस कुसुम तू मला? तुला लग्न करायचे नव्हते? होय, कारण मामा काही एक ऐकेना, त्यामुळे तयार व्हावे लागले. आता मात्र हर्षल एकदम गंभीर झाला आणि म्हणाला, मी ताईजवळ तुझ्या घरच्यांना निरोप पाठवला होता की तुझी पसंती असेल तरच पुढची बोलणी करा.
आणि मला सांगितले गेले की तुलाही मी पसंत आहे. एक सुस्कारा सोडून कुसुम बोलू लागली. माझे बाबा लहानपणीच वारले. त्यानंतर आई मला घेऊन मामाकडे राहायला आली. मामाने आम्हाला सांभाळले, माझे शिक्षण केले, माझे खूप लाड केले नाही, पण मला काहीही कमी पडू दिली नाही. माझे BCom पूर्ण झाले. मी कम्प्युटरच्या कोर्सला ॲडमिशन घेतले आणि सोबत बँकेच्या परीक्षांची तयारी करू लागले. मला माझ्या पायावर उभे राहायचे होते. नोकरी करून माझ्या आईला चांगले जीवन देण्याचे माझे स्वप्न होते. पण मामाने तुमचे काम, घर आणि मुलगा चांगला आहे म्हणून आईला तयार केले. मला इतक्यात लग्न करायचेच नव्हते. मी नकार दिला, पण मामाला हे स्थळ खूप पसंत पडले होते. मामा काही केल्या ऐकेना. त्याने आईला पटवले. आईने मला गळ घातली. ती म्हणाली, बाळा तुझे बाबा आपल्याला पोरके करून गेले. माझ्या सासरकडच्या लोकांनी आपली जबाबदारी झटकली. आपण बेघर झालो. दादा नसता तर आपले काय झाले असते. त्याने आपल्याला आश्रय दिला. इतके वर्ष सांभाळले, तुझे शिक्षण केले. किती दिवस तो आपली जबाबदारी डोक्यावर वाहणार. वहिनीला आपले इथे राहणे आवडत नव्हते, तरी त्याने तिचे काही न ऐकता आपल्यासाठी इतके केले. आता त्याने या स्थळाला शब्द दिला आहे. त्याच्या शब्दाखातर तरी हो म्हण. आणि स्थळ किती चांगले आहे. मुलगा शिकलेला आहे, नोकरी करणारा आहे. त्याची आपल्याकडून काही अपेक्षा नाही. असे स्थळ नाकारणे बरे नाही. मी आईला म्हणाले, अगं आई, आयुष्यभर आपण मामाकडे आश्रित म्हणून राहिलो, मन मारून जगलो. कसली हौस नाही की इच्छा आकांक्षा नाही. मी शिकली. आता काही दिवसांनी मला नोकरी लागेल. मग आपण वेगळे राहू. आपण स्वतःचं जग निर्माण करू. मनासारखं जगू. कुणाचे बंधन नको की अडवणूक नको. अगं पण मामाला काय वाटेल. किती केलंय त्याने आपल्यासाठी आणि आजही तो तुझं भलंच पाहतोय ना. इतका चांगला मुलगा तुझ्यासाठी शोधलाय त्याने. त्याचाही मान राखायला पाहिजे. त्याचे डोंगरा एवढे उपकार आहेत आपल्यावर. तू या लग्नाला हो म्हणायचेस. तुला माझी शपथ आहे. काय करणार मी. एकीकडे मामाने केलेल्या उपकाराचे ओझे, दुसरीकडे आईची शपथ. मुलींना आपले भविष्य ठरवण्याचा हक्क कुठे असतो. आईला किती समजावले की तिची ही अशी अवस्था स्वतःच्या पायावर उभी नसल्याने झाली होती. आता मला तरी माझ्या पायावर उभे राहू दे. पण तिच्या मनावर मामाच्या उपकाराचे ओझे होते. पळून जायचा विचार कितीतरी वेळा मनात आला, पण त्याचंही स्वातंत्र्य कुठे होतं. माझ्या आईच्या आयुष्यात आधीच इतकी दुःख आहेत आणि मी तिला अजून दुःख आणि अपमान देऊ शकत नव्हते. माझ्या आयुष्याला दिशा देणारे दरवेळी दुसरेच कोणीतरी होते. इतके दिवस मामा आणि आता तुम्ही असणार आहात. हर्षल मन घट्ट करून हे सर्व ऐकत होता. काही क्षणापूर्वी मनात असलेल्या साऱ्या नाजूक भावना आता पूर्ण विखुरल्या होत्या. कुसुम, तुम्हाला एका शब्दाने तरी सुचवायचे होते किंवा पत्र, निरोप, फोन काहीतरी करून मला हे सर्व कळवायचे होते. मी हे लग्न होऊच दिले नसते. त्याने काय झाले असते. तुम्ही नकार दिला असता तर दुसरे स्थळ आलेलेच होते. माझे लग्न कुणाशी तरी होणारच होते. मामाला लवकरात लवकर जबाबदारीतून नियुक्त व्हायचे होते. मामीने त्याच्या मागे तगादा लावला होता. पोरगी नोकरीच्या नावाखाली कुणाबरोबर पळून गेली तर समाजात किती बेअब्रू होईल. इतके दिवस केलेले सर्व मातीमूल होईल. आपल्यालाही 2 मुली आहेत. त्यांचं कसं होईल. मी परीक्षेचा फॉर्म भरला होता, पण परीक्षा होईपर्यंतही त्यांना धीर नव्हता. मी तर तुमच्याकडे नीट पाहिलेही नव्हते तेव्हा, कारण मला या सर्व गोष्टीत अजिबात इंटरेस्ट नव्हता. मामा, मामी आणि आई यांच्यामुळे मला इच्छा नसतानाही या लग्नाला तयार व्हावे लागले. मी तुम्हाला पती म्हणून कसे स्वीकारू. रूममध्ये असलेले सुमधुर संगीत आता थांबले होते. मेणबत्त्या केव्हाच विझून गेल्या होत्या. तिथे पसरलेला फुलांचा सुगंध अचानक नाहीसा झाला होता. खिडकीतून डोकावणारा चंद्रही अंधारात आता लुप्त झाला होता. कितीतरी वेळ एक प्रकारची शून्य शांतता खोलीत भरून राहिली होती. हर्षल हलकेच उठला आणि कुसुम जवळ आला. कुसुम पुन्हा बावरली. कुसुम, मला माफ कर. सर्व तुझ्या मनाविरुद्ध झाले. पण आता या परिस्थितीत आपण काहीच करू शकत नाही. पण मी तुझ्यावर तसली जबरदस्ती करणार नाही. कारण पती पत्नीच्या नात्याची सुरुवात ही प्रेम आणि विश्वासाने व्हावी असे मला वाटते. मनाविरुद्ध स्वीकारलेले नाते फार काळ टिकत नसते. या गोष्टींचा सुगावा मात्र घरच्यांना लागू देऊ नकोस. माझे आई, बाबा आणि ताई या लग्नामुळे खूप आनंदात आहेत. त्यांना हे सर्व सांगणे म्हणजे त्यांचा सारा आनंद हिरावून घेण्यासारखे आहे. त्यांना हे सहनच होणार नाही. पण तूही काळजी करू नको. प्रत्येकासाठी त्याची स्वप्न खूप महत्त्वाची असतात. मी स्वप्नांची किंमत जाणतो. माझ्यामुळे तुझी स्वप्न अर्धवट राहिलेली मला आवडणार नाही. पण पुढचे काहीही ठरवण्याआधी तू तुझा अभ्यास सुरू कर. परीक्षा दे.
आताच कोणतं पाऊल उचलू नको, कारण तुझे एक चुकीचे पाऊल तुझ्या माहेरच्यासाठी आणि आमच्यासाठीही फार मोठे वादळ घेऊन येईल. एकदा तुला नोकरी मिळाली की तू तुझा निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकशील. मलाही विचार करायला काही अवधी मिळेल. त्यावेळी तुझ्यावर कुणाचाच दबाव असणार नाही. तू स्वतःच्या पायावर उभी असशील. हे नाते स्वीकारायचे की तोडायचे हेही तू ठरवू शकशील. कुसुमला हायसे वाटले. निदान हर्षलला तिची अवस्था कळली होती आणि आजच्या अवघड प्रसंगातून तिची सुटकाही झाली होती. थँक्यू, तुम्ही मला समजून घेतले. हर्षल काही न बोलता तिथून उठला. आपले अंथरूण वेगळे टाकून तो खाली झोपला. झोप येईल की नाही हे माहीत नव्हते. त्याचे मन अनेक विचारांनी भरून गेले होते. त्या टेबलवर तशाच राहिलेल्या दुधाच्या भरलेल्या ग्लासासारखे. सकाळी कुसुमच्या बांगड्यांच्या किणकिणीने हर्षलला जाग आली. ती उठलेली होती. तिला समोर बघताच त्याला काल रात्रीचा प्रसंग परत आठवला. झोपेने त्याला किती मोठा आधार दिला होता. त्यामुळे काही काळ तो सर्व काही विसरून गेला होता. झोप नसती आली तर मात्र विचारांच्या वावटारीत तो उन्मळून पडला असता. आता मात्र झोपेतून तो पूर्ण जागा झाला होता आणि वास्तवात आला होता. कुसुमसुद्धा तशीच दगड होऊन बसली होती. हर्षलने घड्याळ पाहिले आणि झटकन उठला. त्याने पहिले आपले अंथरूण जागेवर ठेवले. त्या सजवलेल्या रूमकडे एक कटाक्ष टाकला आणि पुढच्या क्षणाला सर्व फुले आणि माळा काढून कचऱ्याच्या टोपलीत टाकू लागला. पलंगावरच्या त्या पाकळ्या आता कोमेजून गेल्या होत्या, त्याच्या कोमेजलेल्या मनासारख्या. त्याच्या मनाच्या यातना फक्त त्या फुलांनाच कळल्या असतील, जी काल एकदम टवटवीत होती आणि आज कचऱ्यात पडली होती. कुसुमही उठून त्याला मदत करू लागली. त्याने दुधाचा ग्लास बाथरूममध्ये ओतून दिला. सर्व आवरून झाल्यावर तो कुसुमला म्हणाला, खूप उशीर झालाय, तू आंघोळ वगैरे आवरून घे. मी बाहेर जातो. तुझे आवरल्यावर मग मी माझं आवरेल. कुसुम आत वळली आणि हर्षल बाहेर, एकमेकांच्या अगदी विरुद्ध दिशेला. हर्षलला हॉलमध्ये आलेले बघून हर्षदा त्याच्याजवळ आली. हसून हळूच म्हणाली, झोप नाही झाली वाटते. हर्ष, डोळे बघ तुझे कसे झालेत. मग काय म्हणते कुसुम? हर्षल तिच्याकडे पाहून नुसताच हसला. थोड्या वेळात कुसुम आवरून बाहेर आली. हर्षलचे लक्ष तिच्याकडे गेले. गुलाबी रंगाची साडी तिने नेसली होती. चेहऱ्यावर आलेल्या तिच्या लांबसडक ओल्या केसांच्या बटा आपल्या हाताने बाजूला सारत, पायातल्या पैंजणाचा नाजूक आवाज करत ती येत होती. किती मोहक दिसत होती ती. हॉलमध्ये येताच ती आईबाबांच्या पाया पडली. हर्षदा तिला एका बाजूला घेत कुजबुजत, पण हर्षलला ऐकू जाईल इतक्या आवाजात तिला विचारले, हर्षने खूप त्रास नाही ना दिला? तुला रात्री आवडलं का माझं डेकोरेशन? कुसुमने एक कटाक्ष हर्षलकडे टाकला. हर्षदाने ते बरोबर टिपले. ओ हो, आखो आखो मी इशारे सुरू आहेत. तर चालू दे तुमचे, मी स्वयंपाक करायला जाते. तिच्यावरची आपली नजर बाजूला हटवत हर्षल आत आवरायला गेला. दुपारी जेवणे झाल्यावर हर्षदाने कुसुम आणि हर्षल समोर काही पॉम्पलेट धरले आणि म्हणाली, यात काही जवळची हनीमून डेस्टिनेशन्स आहेत. कोणतेही पॅकेज सिलेक्ट करा. माझ्याकडून तुम्हालाही लग्नाची भेट. आणि आजच सिलेक्ट करा. हर्षलला सुट्टी आहे तोपर्यंत जाऊन या. दोघेही एकमेकांकडे बघतच राहिले. अरे लाजायला काय झाले, सगळेजण जातातच ना. पाहिजे तर तुमच्या खोलीत जाऊन सिलेक्ट करा, ठिकाण एकत्र. या शब्दावर तिने जास्तच जोर दिला आणि दोघांकडे बघत हसू लागली. हर्ष लगेच म्हणाला, ताई, अगं काय घाई आहे, आम्ही नंतर जाऊ. मी उद्यापासून कामावर जॉईन होतोय. हर्षदा आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली. अरे 8 दिवस सुट्टी बाकी आहे ना, ते काही नाही. तुम्ही जायचे म्हणजे जायचे. हेच दिवस असतात एकमेकांबरोबर एकांतात घालवायचे. काम तर आयुष्यभरासाठी आहेच. अगं ताई, कालच कळले की कुसुमची बँकेची परीक्षा आहे. 15 दिवस लग्नाच्या गडबडीत तिचा अभ्यास झाला नाही. आता करू दे तिला अभ्यास. तिला नोकरी करायची खूप हौस आहे. या परीक्षा नेहमी थोड्याच येतात. परत कधी संधी मिळेल सांगता येत नाही. तिला करू दे तयारी. एका रात्रीत कुसुमबद्दल एवढं सगळं कळालं तुला हर्ष? त्यामुळे झोप नाही झाली वाटते दोघांची. रात्रभर फक्त गप्पाच मारल्या की काय? हर्षदा दोघांना चिमटे काढायची एकही संधी सोडत नव्हती आणि त्यामुळे ते दोघे मात्र कोंडीत सापडत होते. तीच पुढे म्हणाली, कुसुम, पाहिलेस ना, असा आहे आमचा हर्ष. स्वतःच्या आधी इतरांची काळजी घेणारा, आपल्या माणसांसाठी स्वतःची स्वप्ने विसरणारा, दुसऱ्यांच्या आनंदासाठी झटणारा.
मला अभिमान वाटतो तुझ्याविषयी हर्ष. अशीच एकमेकांची स्वप्ने जपत राहा, एकमेकांना साथ देत राहा, कायम एकमेकांबरोबर राहा. तुमचे आयुष्य सुखाने नक्की उजळून जाईल. हर्षलच्या आईबाबांनीही त्याच्या या निर्णयाला साथ दिली. हर्षलची आई म्हणाली, कुसुमची इच्छा आहे ना परीक्षा देण्याची, तर तिला तयारी करू द्या. कुसुम, फक्त 15 दिवस आहेत ना परीक्षेला. तू आता फक्त अभ्यास कर. घरातले करायला मी आहे. हर्षदा लगेच म्हणाली, हर्ष, तिला काही पुस्तके लागली तर आणून दे आणि अभ्यासातही मदत कर. घरीच आहेस ना तू सध्या. हर्ष, अभ्यास करू देशील ना तिला, नाहीतर अभ्यासाच्या नावाखाली. असं म्हणत गालातल्या गालात हसू लागली. ताई, माझ्याकडे आहेत बरीच पुस्तके, मी काढून ठेवतो. हर्षदाचं बोलणं मध्येच तोडत हर्षल आत निघून गेला. कुसुमकडे पाहत हर्षदा म्हणाली, गंमत केली ग, पण आमचा हर्ष खूप हुशार आहे. स्पर्धा परीक्षांचा खूप अनुभव आहे त्याला. त्याची तुला चांगली मदत होईल. दुपारी सर्व आवरल्यावर कुसुम रूममध्ये आली. हर्षलने तिच्यासाठी पुस्तके काढून ठेवली होती. या पुस्तकांचा खूप उपयोग होईल तुला. काही अडले तर निसंकोच विचार. तिला असं म्हणून तो पलंगावर आपले एक पुस्तक घेऊन वाचत बसला. कुसुम समोरच्या टेबल खुर्चीवर अभ्यासाला बसली. वाचता वाचता त्याचे लक्ष अचानक तिच्याकडे गेले. वाचनात मग्न झालेल्या कुसुमचे डोळे खाली झुकलेले होते. त्यामुळे तिच्या काळाभोर दाट पापण्या पहिल्यांदाच त्याला दिसल्या. वाचताना होत असलेल्या तिच्या ओठांची नाजूक हालचाल किती मोहक वाटत होती. तिचे ओठ गुलाबांच्या पाकळ्याप्रमाणे नाजूक होते. वाचताना ती मध्येच आपल्या केसांशी चाळा करत होती. तिची मेहंदी लावलेली लांब सडक बोटे ते केसातून ती एकसारखी फिरवत होती. मध्येच पेन्सिल तोंडात धरून विचार करत होती. तिची प्रत्येक हालचाल त्याची नजर टिपत होती. तोच त्याचे लक्ष तिच्या गळ्यातील मंगळसूत्रावर गेले. मीच बांधले हे मंगळसूत्र तिच्या गळ्यात. माझ्यासाठी किती आनंदाचा क्षण, पण तिच्यासाठी तर ही बेडीच आहे, तिच्या मनाविरुद्ध तिच्या गळ्यात अडकवलेली. माझ्या मनात तिच्याविषयी कितीही कोमल भावना असो, पण तिला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, हे सत्य आहे. काय असणार आहे या नात्याचे भविष्य? तोच कुसुमची नजर वर झाली. तिच्याकडे पाहत असलेल्या हर्षल आणि तिची नजरानजर झाली. एक क्षणभर तिने लगेच आपले लक्ष पुस्तकात घातले. मी तिच्याकडे असे बघत राहणे योग्य नाही, तिचे लक्ष विचलित होईल. तो बाहेर निघतच होता तेवढ्यात कुसुम म्हणाली, तुम्हाला ही गणिते येतात का? पहा ना, किती वेळ झालाय मी प्रयत्न करते, जमतच नाही. हर्षल तिच्या जवळच्या खुर्चीवर बसला. त्याने चुटकीसरशी गणित सोडवून दिलं. अरे वा, कमाल आहे तुमची. हर्षदाताई म्हणतात ते खरे आहे. तुम्ही खूप हुशार आहात. मला बाकी कशात अडचण येत नाही, पण गणित थोडे कच्चे आहे. या विषयात माझी मदत कराल का तुम्ही? हो, नक्कीच. मला वेळही आहे सध्या. हर्षदाताई काही ऑफिसला जॉईन होऊ देणार नाही इतक्यात. सुट्टी घेतली आहे तर एकमेकांसोबत वेळ घालवावा अशी ऑर्डर आहे तिची. कुसुम त्याच्याकडे चमकून बघू लागली. अगं, असं तिला वाटतं. तू नको तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ. तिचा स्वभाव आहे तसा. तुला मदत केल्याचा आनंदच होईल मला. शेवटी प्रश्न तुझ्या स्वप्नाचा आहे. हर्षल तिला मदत करू लागला. दररोज दुपारी आणि रात्री जेवण झाल्यावर ती त्याला तिच्या अडचणी विचारी. तोही मोकळेपणाने सर्व समजावून सांगे. तिची शिकण्याची जिद्द आणि कोणतीही गोष्ट पूर्णपणे समजल्याशिवाय पुढे न जाण्याची वृत्ती त्याला खूपच भावली. किती निश्चयी आहे ही. आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करण्यासाठी कितीही मेहनत घ्यायची तिची तयारी आहे. तिची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होऊ देत. अभ्यासाच्या निमित्ताने का होईना त्याला तिचा सहवास काही काळ मिळत होता. त्याचे मन तिच्याकडे ओढ घेत होते, पण कुसुम त्याच्याकडे कधी त्या दृष्टीने बघतही नव्हती. ती तिच्याच नादात असायची. त्यामुळे आपल्या भावना तिच्यापासून लपवण्याचा त्याला आटोकाट प्रयत्न करावा लागे. 2-3 दिवसातच त्यांचा दिनक्रम व्यवस्थित सुरू झाला. कुसुम सकाळी लवकर उठे, स्वतःचे आवरून घरातल्या सर्व कामात सुलभाताईंना मदत करत असे. हर्षदाही तिच्या घरी गेली होती, त्यामुळे 4 माणसांचे काम किती असणार. स्वयंपाकही तिला खूप चांगला येत होता. सुलभाताई तिला अभ्यास कर म्हणून काम करू देत नसायचे, पण ती म्हणे, मला सवय आहे सगळ्या कामांची. मी घरातली कामे करूनच कॉलेजला जायची. दोघे मिळून कामे पटकन आवरत आणि मगच ती रूममध्ये अभ्यासाला जाई. सुलभाताईंना तिचे एकंदर सर्व वागणे आवडे, पण तरी मनात काहीतरी खटकत असे. त्या हर्षलच्या बाबांना म्हणाल्यास, आपल्याला खूप चांगली सून मिळाली. संस्कार खूप छान केले तिच्या आईने तिच्यावर. मोठ्यांचा आदर करते, घरातली कामे येतात, अभ्यासातही हुशार आहे, पुढे शिकण्याची जिद्द आहे.
पण ती अजून आपल्याबरोबर मोकळेपणाने बोलत नाही. खूप शांत असते. आपले जाऊ द्या, पण हर्षबरोबर बोलतानाही मी कधी पाहिले नाही. दोघेही अजून अनोळखी असल्यासारखे वागतात. नवदाम्पत्याच्या वागण्या बोलण्यात असते तसे प्रेम, ओढ, लढीकपणा, एकमेकांची चेष्टा मस्करी काहीच नाही. दोघे बाहेर फिरायला पण जात नाही. मीच त्यांना काल मंदिरात जाऊन या म्हणाले, तर लगेच अर्ध्या तासात जाऊन आले. मला काळजी वाटते हो हर्षची. काळजी नको करू. अगं लाजत असतील ती दोघंही आपल्यासमोर. अजून नवीन आहेत. त्यात लग्न झाल्यावर कुठे बाहेर जाऊन आले नाही. त्यामुळे मोकळे झाले नाहीत अजून. होईल सर्व ठीक. काही काळ जाऊ द्या. इकडे हर्षल आणि कुसुमचे नाते मात्र तसेच होते, ज्याला काही नावच नव्हते. फक्त फरक इतकाच झाला होता की ती आता थोडी मोकळेपणाने वावरत होती. हर्षलच्या चांगुलपणाची छाप तिच्यावर पडली होती. सुरुवातीचा संकोच आता दूर झाला होता. कधी कधी इतर विषयांवर चर्चाही होत होती. हर्षलची सुट्टी संपली. ऑफिसला जायचा दिवस आला. सुलभाताईने आधीच कुसुमला सांगितले होते, हर्षला बाहेरचे जेवण अजिबात आवडत नाही. तो रोज घरचाच डबा नेतो. मला सवय आहे लवकर उठायची. तू नको लवकर उठू इतक्यात. अभ्यास पण आहे तुला आणि पुढे तर सगळं तुलाच करायचे आहे. तरीही त्याच्या ऑफिसच्या पहिल्या दिवशी कुसुम लवकर उठली. स्वतःचे आवरून डबा बनवायला लागली. सुलभाताईंनी हे पाहिले. त्या मुद्दाम स्वयंपाकघरात गेल्या नाही. नवऱ्याला स्वतःच्या हाताने डबा बनवून द्यायचा आहे हिला. त्या आनंदल्या. हर्षल आवरून बाहेर आला. कुसुमला स्वयंपाकघरात पाहून त्याला आश्चर्य वाटले आणि आनंदही. त्याच्यासाठी ती जेवण बनवत होती. तो आत गेला. आई बनवेल डबा, तू कशाला करतेस हे सगळं? मी या घरची सून आहे. हे कर्तव्यच आहे माझे. तुम्ही सगळे माझ्याशी इतके चांगले वागता. मीही सर्वांसाठी काही केले तर काय झाले? तिने हर्षलला गरम नाश्ता आणि चहा दिला. काम करताना तिच्या हालचाली तो निहाळत होता. ती सर्व गोष्टी अगदी मन लावून आणि सफाईदारपणे करत होती. तिच्या त्या लयबद्ध हालचाली बघतच राहाव्या असे त्याला वाटत होते. ती आसपास असली की त्याला खूप बरे वाटे. ती कायम जवळच असावी असे त्याला वाटे. पण लगेच तो भानावर आला. मी उगाच आशा लावून बसलोय. ती माझ्याकडे नीट बघतही नाही. तिने काय ठरवले हेही मला माहीत नाही. याच विचारात त्याने गाडी काढली. किक मारून गाडी स्टार्ट करतच होता की कुसुम धावत बाहेर आली. अहो, तुमचा डबा राहिला होता ना. तिने डबा त्याच्या पुढे धरला. तिच्या हातून डबा घेताना दोघांना एकमेकांच्या हाताचा ओझरता स्पर्श झाला. तिने लगेच आपला हात बाजूला घेतला आणि आत जायला वळली. तो तिला म्हणाला, कुसुम थँक्यू. ती काहीच बोलली नाही. हलके स्मित करून ती आत गेली. आधी तिचा तो मुलायम स्पर्श आणि आता ते सुंदर स्मित. हर्षल तिच्या पाठमोरी आकृतीकडे पाहत तसाच गाडीवर बसून राहिला. पुढचे 8 दिवस भरभर सरले. हर्षलचे रोज ऑफिसला जाणे, कुसुमचे रोज त्याच्यासाठी डबा बनवून देणे, सकाळचा गरम चहा नाश्ता, तो आल्यावर लगेच पुढे येणारा संध्याकाळचा चहा, रात्रीचा तिचा अभ्यास, त्याची तिला अभ्यासात मदत, कधी तिच्याकडून पेपर सोडवून घेणे, कधी तोंडी प्रश्न उत्तरे, हे रोजचे रुटीन झाले होते. येथे दोघातला संकोच बऱ्या अंशी कमी झाला. कधी कधी दोघांमध्ये हलके फुलके विनोदही होत. ती हसली, आनंदी दिसली की हर्षल मनोमन सुखावे. एकूण 15 दिवसाचा सहवास, पण त्याचे तिच्याविषयीचे प्रेम अजूनच वाढत चालले होते. तिच्या मोकळ्या वागण्याने त्याला त्यांच्या नात्याबद्दल थोडी आशा वाटू लागली होती. परीक्षेच्या 1 दिवस आधी ती माहेरी जाणार होती. तिथून तिचे परीक्षा केंद्र जवळ होते. त्या रात्री हर्षल तिला म्हणाला, तुला पेपर चांगला जाणार. मन लावून अभ्यास केलाय तू. कसलंच टेन्शन घेऊ नकोस. तुमचे सहकार्य आणि पाठिंब्यामुळेच हे शक्य झालंय. मी तर आशाच सोडली होती. तुमचे आभार कसे मानू? हर्षलला तिच्याशी खूप काही बोलायचे होते, खूप काही सांगायचे होते, पण त्याला काही बोलताच आले नाही. तिच्याकडे त्याने फक्त डोळे भरून पाहिले आणि तो झोपायला आपल्या जागेवर गेला. दुसऱ्या दिवशी तो तिला बस स्टॉपवर सोडायला गेला. ती गाडीत बसल्यावर फक्त एवढेच बोलू शकला, परत येशील ना? तेवढ्यात बस सुरू झाली. तिच्या उत्तराच्या आशेने तो बघत राहिला, पण काहीच उत्तर आले नाही. बस दूर दूर होत होती आणि त्याला वाटले की त्याचे प्रेमही त्याच्यापासून दूर दूर होत आहे. कुसुमला पेपर अपेक्षेप्रमाणे सोपा गेला. ती माहेरी पहिल्यांदाच गेली होती. सुलभाताई तिला जाताना म्हणाल्या होत्या, गेल्यासारखी 8 दिवस राहून ये. तुझ्या आईला बरं वाटेल. त्यामुळे पेपर झाला तरी ती तिकडेच होती. पण इकडे एक एक दिवस हर्षलसाठी मोठा अवघड होत होता. गेल्यापासून कुसुमचा एकदाच फोन आला होता.
तोही पेपर सोपा गेला हे सांगण्यासाठी. तेव्हाही त्यांच्यात जास्त बोलणे झालेच नव्हते. त्याला कित्येकदा वाटायचे तिला फोन करावा, पण परत हा विचार तो मनातून झटकून टाकायचा. तिला माझ्याबद्दल काही वाटत असते तर तिने केला असता फोन. मी उगाच तिला कोड्यात टाकणे बरे नाही. मी तिला तिचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तिला योग्य वाटेल तो निर्णय ती घेईल. कुसुमला जाऊन 10 दिवस झाले तरी ती परत आली नव्हती. सुलभाताई हर्षलला म्हणाल्या, अरे फोन झाला असेल ना तुमचा, कधी परत येणार आहे ती? मलाही करमत नाही रे तिच्याशिवाय. 15 दिवसात पोरीने घर केलं म्हणात. हर्षल काय बोलणार? तितक्यात फोन वाजला. हॅलो आई, माझ्या आईची तब्येत अचानक बिघडली आहे. मी काही दिवस तिच्यासोबत राहील म्हणते. अगं मग राहा की, त्यांची काळजी घे. काही लागले की कळव. हवे तर हर्षलला पाठवते तिकडे. नको, त्यांना कशाला धावपळ? काळजी करण्यासारखं काही नाही. थोडा अशक्तपणा आहे, बाकी काही नाही. हर्षल कुसुमकडे जायला एका पायावर तयार होता. पण कुसुमचं उत्तर ऐकून त्याचा उत्साह मावळला. ती मला जवळचे मानत असती तर अशावेळी मला हक्काने बोलावले असते. तो थोडा निराश झाला. रूममध्ये गेल्यावर त्याला जागोजागी ती दिसे. आरशापुढे उभी राहून आपले लांब सडक केस विंचरणारी ती. खुर्चीवर बसून कायम पुस्तकात मग्न असलेली ती. सकाळी सकाळी लवकर तयार होऊन तिच्या प्रसन्न चेहऱ्याने त्याची सकाळ प्रसन्न करणारी ती. त्याने कपाट उघडले. तिच्या साड्या दिसल्या. त्या एक एक साडीतले तिचे रूप त्याला आठवू लागले. तिला कोणताही रंग फुलून दिसतो, पण गुलाबी साडी ती किती सुंदर दिसते. तोच त्याचे लक्ष एका डबीकडे गेले. त्याने डबी उघडली. त्यात मंगळसूत्र होते. ती तर रोज मंगळसूत्र घालत होती, मग जाताना का नाही घातले? माझे लक्षही गेले नाही. त्याच्या हृदयात जोरात एक कळ उठली. अखेर तिने निर्णय घेतला. तो निराश झाला. आतून तुटून गेला. मीच वेळा आशा लावून बसलो होतो. पुढचे काही दिवस तो अत्यंत टेन्शनमध्ये होता. घरात कोणाशी नीट बोलत नव्हता, जेवत नव्हता. आईबाबांच्या नजरेतून ते कसे सुटेल? पण त्यांना वाटले त्याला कुसुमची आठवण येत असेल. असेच अजून एक आठवडा गेला. कुसुम परत येण्याचे काही चिन्ह दिसेना. त्याने आता पूर्ण आशा सोडली होती. आईबाबांना आता सर्व सांगावेच लागेल हे त्याला कळून चुकले. त्याने निर्धार केला, आज ऑफिसमधून घरी गेल्यावर सगळे सांगून टाकतो. त्यांना अंधारात ठेवणे बरे नाही. इतके दिवस मनावर वाढलेले माझे ओझेही उतरेल. तो घरी आला तर आईबाबा बाहेर जाण्याच्या तयारीत दिसले. हर्ष, किती उशीर केलास? आज आम्हाला एका कार्यक्रमाला जायचे आहे. आम्ही निघतो, यायला उशीर होईल आम्हाला. तू फ्रेश होऊन खाऊन घे. ते परत आल्यावर सगळं सांगेन मी त्यांना, असं म्हणून घराचे दार लावून तो आत वळला. त्याच्या रूममध्ये येताच त्याला पलंगावर बसलेली कुसुम दिसली. ती त्याच्याकडे पाहून गोड हसली. त्याचा डोळ्यावर विश्वासच बसेना. त्याने डोळे चोळून परत एकदा पाहिले. हो, कुसुम तिथेच होती, त्याच्या रूममध्ये. इतके आश्चर्यचकित का झालात? मी परत येईल याची खात्री नव्हती का? तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका मनाला खात्री होती की तू नक्की येशील, पण वास्तवात जगणाऱ्या दुसऱ्या मनाला विश्वास नव्हता. शेवटी प्रेम करणाऱ्या मनाचा विजय झाला. तू असं कधी काही बोलली नाहीस. तुझ्या वागण्यातूनही काही जाणवले नाही. फोन नाही, मग काय समजायचं मी? मला तरी कुठे जाणीव होती या सर्वांची? इथे होते तेव्हा फक्त माझा आणि माझ्या स्वप्नांचा विचार करत होते. हृदयाचे दार बंद करून बसले होते. परीक्षा झाली, पेपर मनासारखा गेला. त्यामुळे नोकरी मिळणार याबाबत निश्चिंत झाले. माझे स्वप्न पूर्ण होणार याची खात्री पटली. पण तरीही एक हुरहुर मनात दाटली होती. मनाला स्वस्थता नव्हती. आपले काहीतरी हरवले आहे, काहीतरी मागे राहिले आहे याची जाणीव होऊ लागली. फक्त 15-20 दिवस मी इथे राहिले, पण या दिवसांनी मला काय दिले हे मला तिथे गेल्यावर समजले. माझ्यावर मनापासून प्रेम करणारा कुणीतरी माझी वाट पाहत आहे याची मला जाणीव झाली. या घरी आल्यापासूनचा प्रत्येक दिवस आठवू लागला. मनात माझ्याविषयी प्रेम असूनही केवळ माझ्या मनाचा विचार करून आपले मन आवरणारा तुमच्यातील समंजसपणा मला आठवू लागला. आपल्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून माझ्या स्वप्नांसाठी मला पाठिंबा देणारा तुमच्यातील सच्चा साथीदार मला आठवू लागला. माझ्याविषयी असलेल्या ओढीला आसक्तीत न बदलणारा तुमच्यातील संयमी पती मला आठवू लागला. तुमचे डोळे कायम माझा पाठलाग करत असायचे, पण मला संकोच वाटू नये म्हणून त्या डोळ्यातल्या भावना लपवण्याचे कौशल्य असणारा तुमच्यातील मृदू मनाचा सहचर मला आठवू लागला. खरं प्रेम काय असते ते मला तुम्ही शिकवले. दुसऱ्यांच्या भावना जपणे, त्यांचा आदर करणे हेच खरे प्रेम.
पत्नीवर आपला हक्क सांगणारे अनेक असतात, पण तिच्या मनाचा विचार करणारे तुमच्यासारखे थोडेच असतात. तुम्ही माझ्यावर खरंच जादू केली आहे. तिथे मला जिकडे तिकडे तुम्हीच दिसत होता. मी पलंगावर झोपले की खालून माझ्याकडे बघणारे तुम्ही माझ्या स्वप्नात यायचे. मी काही वाचत असले की माझ्याकडे एकटक बघणारे तुम्ही मला दिसू लागायचे. मी काम करत असले की माझ्या अवतीभोवती फिरणारी तुमची नजर मला आठवू लागली. तुम्ही ऑफिसला निघालात की डबा देताना आपली होणारी नजरभेट मला आठवायची. नजरेसमोरून तुमचे ते रुबाबदार रूप हटायचे नाही. संध्याकाळ झाली की तुमच्या येण्याच्या वेळी माझे लक्ष बरोबर घड्याळाकडे जायचे. प्रत्यक्ष न बोलताही होणाऱ्या आपल्या मुखसंभाषणाचा अर्थ मला तिथे कळला. तुम्ही सोबत असताना मला तुमचे प्रेम कळले नाही, पण तिथे गेल्यावर मला याची जाणीव झाली की प्रेम भावनेचा अंकुर माझ्या मनात इथेच रुजला होता. तुमच्या आठवणीने मन कातर होऊ लागले. लग्नाला मी बेडी समजत होते, माझ्या स्वप्नातली अडचण समजत होते, पण असा जीवापाड प्रेम करणारा आणि पत्नीला प्रत्येक बाबतीत सहकार्य करणारा पती असेल तर अशी बेडी हवीशी वाटेल मला. मी तुमच्याशी खूप निर्दयपणे वागली. तुमच्या प्रेमाची दखल तर सोडाच, पण सुरुवातीला तुमच्याबद्दल अनेक शंका मनात बागळल्या. मला माफ करा. कुसुम, माफी कसली मागते ग? अगं, एखादे नाते मनाविरुद्ध स्वीकारण्यापेक्षा ते नाकारणे जास्त चांगले. तुझी आईबद्दलची काळजी, तिचे उर्वरित आयुष्य सुखाचे जावे, तीच तळमळ याच्या मागे होती. तू आज परत येण्याचा निर्णय घेतला, तसा मीही एक निर्णय घेतला आहे. आपण आईला काही कमी पडू द्यायची नाही. तिची जबाबदारी आजपासून आपल्या दोघांची. तुमच्या या चांगुलपणावर मी भाळले. माझ्याही नकळत जाणता अजाणता या हृदयी प्रीत बहरली आणि माझे हृदय सर्वस्वी तुमचे झाले. एका श्वासात तीही बोलून गेली, पण मनातले गुपित उघडे झाल्यावर मात्र ती लाजून खाली पाहू लागली. हर्षल म्हणाला, म्हणजे तिथे गेल्यावर तुला खात्री पटली? इथून निघताना तुझा निर्णय वेगळा होता ना? हे मंगळसूत्र तू इथेच ठेवून गेली होतीस? नाही, मी काहीच ठरवले नव्हते. तेव्हा आईंना मी सांगितले होते, प्रवासात सोन्याचे काही नको म्हणून मी ते काढून ठेवले होते. आज मला पुन्हा ते लग्नातले मंगळसूत्र अगदी मनापासून घालायचे आहे. तुमच्या हाताने परत घालाल ना? हर्षल तिच्या जवळ आला. ते मंगळसूत्र पुन्हा तिच्या गळ्यात बांधले. त्याच्या स्पर्शाने ती आज अजिबात संकोचली नाही, तर मोहरली. त्याने तिला जवळ ओढले. तिनेही स्वतःला त्याच्या बाहूत झोकून दिले, अगदी निसंकोच. तेवढ्यात बेल वाजली. कुसुम त्या मिठीतून दूर होत बाहेर पळाली. आई बाबा आले होते. हर्षलही बाहेर आला. हे काय, तू अजून कपडेही बदलले नाहीत? हर्षलच्या चेहऱ्यावरील गोड हसू आणि कुसुमच्या चेहऱ्यावरील लाली त्यांना सगळं काही सांगून गेलं. त्यांचाही जीव भांड्यात पडला. कुसुम घरी आल्यावर ते दोघे मुद्दामच बाहेर गेले होते, त्यांना एकांत मिळावा म्हणून. रात्री सगळ्यांची जेवणं उरकली. सगळेजण आईस्क्रीमचा आस्वाद घेत बराच वेळ गप्पा मारत बसले होते. आज इतक्या दिवसांनी कुसुम मन मोकळेपणाने बोलत होती, हसत होती. त्या घराचा ती आता अविभाज्य भाग झाली होती. सर्व आवरल्यावर दोघेही आपल्या रूममध्ये आले. मनातील दुरावा संपला होता. आता आस लागली होती मिलनाची, सर्वार्थाने एकमेकांची होण्याची. आज त्यांच्या डोळ्यापुढे तीच पहिली रात्र आली. फुलांनी सजवलेली शय्या त्या दिवशी एकाकी आणि हिरमुसली राहिली होती. आज मात्र खिडकीतून डोकावणारा तोच चंद्र त्यांना प्रोत्साहन देऊ लागला. खुल्या बाल्कनीतून येणाऱ्या रातराणीचा गंध मनाला उत्तेजित करू लागला. तेवढ्यात कुसुमच्या अंगावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव होऊ लागला. हर्षल तिच्यावर उधळत असलेल्या त्या पाकळ्या तिला स्पर्शून जात तिच्या अंगाला रोमांचित करू लागल्या. पलंगावरही त्याने फुलांची मखमली शय्या तयार केली. आपला हात त्याने तिच्या पुढे धरला. जणू प्रेम नगरीत जाण्यासाठी तिची साथ तो मागत होता. तिने लाजत आपला हात अलगद त्याच्या हातात दिला. त्याने तिला जवळ घेत हळूवारपणे आपल्या बाहूत उचलले. त्याच्या त्या उष्ण स्पर्शाने तिचे अंग मोहरले. ती त्याला बिलगली. प्रीतीच्या पहिल्या स्पर्शाची अनुभूती त्यांना नव्या दुनियेत घेऊन गेली. दोघेही कितीतरी वेळ तो क्षण साजरा करत प्रेमाच्या राज्यात हरवून गेले होते. मग त्यांनी हलकेच तिला पलंगावर ठेवले. दोघे एकमेकांकडे डोळे भरून पाहत होते. त्यांच्या नजरा एकमेकांना प्रेमाचे आव्हान देऊ लागल्या. प्रेमाचा आवेग ओसांडून वाहू लागला आणि दोन प्रेमी जीव त्या प्रेम वर्षावात विरजून ओले चिंब होऊ लागले. रात्र जसजशी पुढे सरकत होती तसतशी प्रेमसागराला अजूनच भरती येऊ लागली आणि खिडकीतून डोकावणारा आकाशीचा चंद्र या मधुर मिलनाचा एकमेव साक्षीदार ठरला.
मित्रांनो, आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.